नमस्कार मित्रांनो, संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं वेलकम. मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तुम्ही सर्वजण चांगले असाल मी अशी आशा करतो आणि आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉगला आपण सुरुवात करूया. पुण्यामध्ये जवळपास 4 ते 5 दिवस सतत पाऊस हा पडतोय आणि पाऊस पडल्यामुळे वातावरणामध्ये एक प्रकारचा गारवा निर्माण झालेला आहे. साहजिकच आहे की उन्हाचं जे दर्शन आहे ते फारच दुर्लभ झालेलं आहे आणि ह्याच वातावरणामुळे आमची हारोई 1-2 दिवस आजारी पडली सर्दी कणकणीमुळे आणि तसं इन्फेक्शन हे मला झालं. मी देखील 2 दिवस आजारी पडलो, खूपच त्रास झाला. थोडक्यात की पाऊस हा जास्त वाढलेला आहे, पाऊस सारखा पडतोय आणि 2 दिवस मी भिजलो, त्याच्यामुळे पण हा इन्फेक्शन आम्हाला जास्त झाला. तर हा एक इफेक्ट आहे. आता थोडंसं मला बरं वाटतं मित्रांनो आणि आज कामाला पण मी जाऊन आलो. तर येतानाच मी आजचा हा भाजीपाला घेऊन आलो. याच्यामध्ये विशेष करून ही कोथिंबीर आणली. कोथिंबीर मित्रांनो, ही कोथिंबीर आहे 20 रुपयाला. एवढी ही गड्डी नाही आहे, फक्त 20 रुपयाची कोथिंबीर आहे. म्हणजे 40 रुपयाला गड्डी कोथिंबीर, थोडीशी महाग झालेली आहे. आणि ही आहे आपलं चवळी. ही चवळीची गड्डी आहे, ही आहे 15 रुपयाला. बघा, मार्केटचा रेट हा रोजच्या रोज हा चेंज होतो. आणि कोथिंबीर कढीपत्ता आणला 5 रुपयाचा. म्हणजे जसं मला भाजीपाला लागतो तसं मी भाजीपाला मी घेऊन येत असतो. म्हणजे घरात वगैरे मी बघतो भाजीपालाची गरज आहे का, किंवा रविवारी वगैरे बाजूलाच थोडंसं लांब मंडई पण आहेत, तर तिकडून देखील मी एकदम भाजीपाला खरेदी करतो. कावेळीस करतो, कावेळीस करत नाही आहे. आणि आजारी पडल्यामुळे थोडंसं मला भाजीपाला खरेदी करणं झालं नाही आहे, परंतु मी थोडाफार भाजीपाला हा घेऊन आलो आहे. सकाळी डब्याला भाजी पण लागते म्हणून ते मी आणलेलं आहे. आणि दुसरं असं झालं की त्या ठिकाणी जे शेंगा आहेत, हे शेंगा दाखवतो की शेंगा ह्या शेंगाची एकदम फार मोठी गंमत झालेली आहे शेंगाची. तर ह्या तो जवळपास शेंगा या टप्प्यामध्ये जवळपास 4 ते 5 किलो शेंगा झालेले आहेत. तसं असं झालं की मी बाजार म्हणजे मी येताना रस्त्याने एका ठिकाणी मी थांबलो, तर तिथे शेंगा होत्या 100ला 1.25 किलो. तर मला वाटलं स्वस्त म्हणून मी ते घेतल्या. त्याच्या अगोदर पिंपरीच्या मंडईमध्ये त्या ठिकाणी 80 रुपयाला 1.25 किलो मी तेही घेतल्या. आणि आज येताना 100ला 1.5 किलो असं असल्यामुळे मी तेही घेतलं. मला थोडासा फरक पडला याच्यामध्ये. आणि घरात आलो तर पाहिलं तर या ठिकाणी जवळपास 4 ते 5 किलो शेंगा ह्या घरामध्ये हे जमा झालेले आहेत. म्हणजे शेंगा आम्हाला खायला सर्वांना फार आवडतात, शेंगा भाजून खायला आवडतात. ह्या शेंगा सर्व ओल्या आहेत आणि ओल्या शेंगा खायला फारच आम्हाला आवडतात सर्वांनाच. रेणुकाला, मला आणि आमच्या आरूला सुद्धा खूप शेंगा आवडतात. तर मित्रांनो, हो, तर आता सध्याला आमची तब्येत चांगली आहे. कारण घरामध्ये सर्वच जर आजारी पडले तर खूप मोठं मुश्किल होतं. आणि मी आजारी पडलो तर इतर लोक माझी काळजी करतात, किंवा आमचे आरोग्य आजारी पडले तर आम्ही त्यांची काळजी करतो. असं आपण एकमेकांची काळजी घेणं आवश्यक असतं. सध्याला मिसेस रेणुका यांचा म्हणजे त्यांची प्रेग्नन्सी चालू आहे. त्यांचे 8 महिने संपलेले आहेत, तो 9 महिने स्टार्ट झालेला आहे. तर त्यांची आम्ही काळजी घेतोय. दवाखान्यात नेहमी जाणं येणं ते चालू आहे. दुसरं असं आहे की त्यांनी ते किचनचं काम करतात. म्हणजे त्या गृहिणी आहेत, ते घरात सर्व काही काम करतात. म्हणजे आरोही मला डबा करून देणं, घरातले कामं करणं, तर हे सर्व ते कामं चांगल्या प्रकारे पार पाडतात. आता घरामध्ये आज नुकताच आता वॉटर टँक बसून झालेला आहे. आता राहिलं फर्निचर, दुसरं आहे आणि फिल्टर एक राहिलेलं आहे मित्रांनो. तर फिल्टरसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हप्त्यावरती वगैरे घेण्याचा विचार आहे फिल्टर. तर तेही लवकर करायचं आहे. कारण जाऊन दिवसाआड पाणी जाऊन घेऊन येणं परवडत नाही आहे. खूप त्रास होतो पाणी जाऊन घेऊन येणं. कारण इथं जे पाणी आहे तर हे पाण्याचं आपण TDच्या एका मीटरने आपण ते चेक केलं होतं. तर ते प्रमाण जवळपास 200पेक्षा पण ते जास्त प्रमाण चाललेलं आहे. आणि काही कंपनीचे टेक्निशियन पण आले, ते बोलले की हे जे पाणी आहे हे धरणाचं पाणी बहुतेक इकडं आपल्याकडे सप्लाय होतं. म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांचं जे पाणी आहे त्याचं TDS हे अतिशय 50, 100, 150 इथपर्यंत त्याच्या खाली असतं. तर त्याचं जवळपास 200पर्यंत हे चाललेलं आहे प्रमाणाचं. यासाठी आम्ही आता हा नवीन दुसरा फिल्टर घेण्याचा आमचा विचार आहे.
जो म्हणजे RO प्लस UV प्लस UF. तर असं हे चांगलं फिल्टर घ्यायचं आहे की जेणेकरून ते जवळपास 2-3 वर्ष चालला पाहिजे. जेव्हा या ठिकाणी म्युनिसिपल कॉर्पोरेशन जेव्हा इथं येईल तेव्हा पुन्हा आपल्याला ते चेंज करता येईल. त्यातलं जे पार्ट आहे ते पार्ट चेंज करून म्हणजे ROचं पार्ट काढून फक्त UV आणि UF करता येईल. तर ठीक आहे. असो मित्रांनो, ह्या ठिकाणी किचनमध्ये बघा सर्व भांडे घासून ठेवलेले आहेत. मिसेस रेणुकाईने खूप चांगलं काम केलेलं आहे. किचनच्या बाबतीत ते खूपच दक्ष असतात. स्वयंपाक, पाणी आणि आम्हाला जेवण करून देणं, डबा करून देणं, ह्या सर्व जिम्मेदारी एक जबाबदारी चांगल्या प्रकारे ते पार पाडत असतात. तर आता हिने सर्व भांडे घासून ठेवलेले आहेत आणि पुन्हा स्वयंपाकासाठी हे भांडे सर्व तयार आहेत. याच्यामध्ये पाणी आणलं का बिस्लरीचं वगैरे? सॉरी जारचं पाणी आणले का? बर ते 4 दिवसाला काढावं लागतं कारण की बाहेर असतात ना, त्यामुळे धूळ होते याच्यात. तर मित्रांनो, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये रेणुका फार कडक दक्ष असतात. खूप छान स्वच्छता करतात. सध्याला आपलं काम नाही झालं फर्निचरचं, त्याच्यामुळे बाहेर ठेवावं लागतं. तर या घरातील हे गृहमंत्री आहेत. तर हे चांगलं काम करत आहेत. तर बघूया आता बाहेर काय चाललेलं आहे. आरोहीचं. आरोही, तू काय करते बाळा? तर मित्रांनो, मला शेंगा फार आवडतात. तर ह्या शेंगा मी चुकून 1-2-3 वेळेस घेऊन आलो, म्हणून ह्या जास्त झालेल्या ह्या टपमध्ये शेंगा जास्त झालेल्या दिसतात. आणि आज येताना ही भाजी मी घेऊन आलो. काय काउंट? वी डोंट काउंट ग्राउंड नट्स, म्हणजे हे शेंगा आहेत आणि हे आपण ह्या काउंट करू शकत नाही. ही चवळीची भाजी, कोथिंबर आणि कढीपत्ता. रेणुका यांनाच प्रथम आपण आता भेटत आहोत आणि त्यांचं काम बघतो तर ह्या ठिकाणी भरपूर भांडे घासून झालेले आहेत. आपलं नेहमीप्रमाणे ते नेहमी साफसफाई खूप छान करतात. कुठेही घाण कचरा घरामध्ये पडू देत नाही. हे बघा, खूपच स्वच्छ आहे घर, तुम्ही बघू शकाल. हॉलमध्ये पण खूप स्वच्छता आहे. तर हे घरामध्ये दिवसभर त्या गृहिणीचंच काम करतात, शिवाय टेलरिंगचंही काम करतात. तर गृहिणीचं म्हणून काम करताना अतिशय दक्षपणे घरामध्ये साफसफाई करत असतात. खूपच छान काम करतात. तर हे आता आजचं हे जे कामकाज आहे त्यांनी खूप छान केलेलं आहे आणि आता ते स्वयंपाक करतील. त्यासाठीच हे भांडे सर्व घासून घेतलेले आहेत. आता हे बघूया आपण. आता हे हॉल जर पाहिलं तर हॉल देखील खूप छान स्वच्छ ठेवलेला आहे. कुठेही केरकचरा अजिबात नाही आहे. आणि आत्ताच मी कामावून येताना थोडासा भाजीपाला नेहमी मी घेऊन येत असतो आणि आमच्या आरोला काहीतरी खाऊ सुद्धा घेऊन येत असतो. हे बघा, शेंगा आणलेल्या आहेत. ह्या शेंगा मी एक चुकून 2-3 वेळा मी शेंगा आणल्या, ह्या चुकून झालं आणि हा टप शेंगाने भरलेला आहे. परंतु आम्हाला सर्वांनाच घरामध्ये शेंगा ह्या खूप आवडतात. ह्या शेंगा मित्रांनो, शेंगा ह्या ओल्या आहेत आणि ओल्या शेंगा खाणं आरोग्याला खूपच चांगलं असतं. मला पहिल्यापासून शेंगा आवडतात. त्याचबरोबर ही चवळीची भाजी आणि हे कढीपत्ता आणि हे कोथिंबीर, असं हे मी येताना घेऊन आलोय. मला जेव्हा मूड येतो किंवा मला असं वाटतं की आता घरामध्ये काहीतरी भाजीपाला घ्यायला पाहिजे किंवा भाजीपाला नाही आहे, असा मला एक अंदाज आला की मी काहीतरी घेऊन येत असतो. तर तो आणलेला आहे. हो, खा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? आजचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्र, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा, नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन एका ब्लॉग. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थँक्यू. बाय.